जिंतूर जिल्हा परभणी वझर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जिंतूरला येण्यासाठी बसमध्ये बसले होते। अवघ्या 26 वर्षाचा हा डॉक्टर होता आणि बसमध्ये या डॉक्टरचा कसा मृत्यू झालेला आहे ते पहा। वझर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नांदेड येथील योगीराज वानखेडे वय वर्ष 26 हे 25 ऑगस्टला रुजू झाले होते। सोमवारी दुपारी 4 वाजता ते ड्युटी संपवून वझर येथून नांदेडकडे जाण्यासाठी त्यांचा सहकारी भगवान कांबळे यांच्यासोबत जिंतूर आगाराच्या बसमध्ये जिंतूर बस स्थानकावर आले। सायंकाळी 6 वाजता बस पोहोचल्यानंतर कांबळे यांना बोरीला तर वानखेडे यांना नांदेडला जायचे होते। कांबळे यांनी डॉक्टर वानखेडे यांना परभणीला जाणाऱ्या बसमध्ये जाण्यास सांगितले। त्यावर डॉक्टर वानखेडे यांनी बसला गर्दी आहे, तुम्ही पुढे जा, मी दुसऱ्या बसने येतो असं सांगितले। त्यानंतर वझर येथून जिंतूरला आलेली बस ही गडदगव्हाणला जाण्यासाठी निघाली। वाहक शंकर भाग्यवंत हे प्रवाशांचे तिकीट काढत असताना त्यांनी डॉक्टर वानखेडे यांना तिकीट घेण्यासाठी 2-3 वेळा आवाज दिला, परंतु वानखेडे उठत नसल्याने त्यांनी शेजारील प्रवाशाला त्यांना उठवण्यासाठी सांगितले, परंतु ते जागे होत नसल्याने त्यांना हलवले असता ते बसमधील सीटवरून खाली पडले। प्रसंग सावधान राखत वाहक चालकाने बस पाचेगावच्या खासगी रुग्णालयात नेऊन त्यांना तपासले आणि त्यानंतर ते मृत झाल्याचे लक्षात आले। याबाबत आगार प्रमुखांशी चर्चा करून बस परत शहरात ग्रामीण रुग्णालयात आणली। तिथे वानखेडे यांना तपासले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असं सांगितलेलं आहे।